24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। घटनात्मक आरक्षण धोक्यात, उपवर्गीकरणाविरोधात संघर्ष समितीचा 30 जूनला आंदोलन। अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण अन्यायकारक असून त्यामुळे घटनात्मक आरक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असा दावा करत नाशिक जिल्हा आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीने या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे। उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे समाजातील विविध घटकांमध्ये गैरसमज व मतभेद निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा, अशी समितीची मागणी आहे। याच मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 30 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात नाशिक जिल्हा आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीचा सक्रिय सहभाग राहणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली। आंदोलनात नाशिक जिल्ह्यातून हजारो भीमसैनिक सहभागी होतील, असा दावा समितीचे सरचिटणीस समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांनी केला आहे। यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आंदोलनानंतरही उपवर्गीकरणाच्या विरोधातील लढा सुरू राहणार असून येत्या काळात समितीच्या वतीने नाशिक येथे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे, असे नाशिक जिल्हा समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी स्पष्ट केले। आंदोलनात समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पगारे, सरचिटणीस अर्जुन नाना पगारे, मार्गदर्शक माजी न्यायाधीश अरुण वैद्य, कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे यांच्यासह अरुण दोंदे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, भारत रोकडे, कविता पवार, अंकल डोळस, पंडित पहाडमुख, गणेश तुपसुंदर, सुनील साखरे, प्रवीण पगारे, राजाभाऊ पगारे, शरद गायकवाड, चंद्रकांत पाटोळे, आदर्श सावंत, सुरेश निकम आणि भावेश आहिरे उपस्थित राहणार आहेत। आंदोलनादरम्यान समितीच्या वतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील विविध मागण्या शासनासमोर मांडण्यात येणार असून या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले आहे। येणाऱ्या 30 जून रोजी मुंबईला आझाद मैदानावर जो मोर्चा होणार आहे, उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिकच्या वतीने समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक हे काही रेल्वेने जाणार आहे, काही 4 व्हीलर 2 व्हीलर ज्या पद्धतीने वाहन मिळेल त्या पद्धतीने हे मुंबईला रवाना होणार आहे। आणि आझाद मैदान इथे या महाराष्ट्रातून हजारो नाही तर लाखोच्या संख्येने भीमसैनिक, सर्व जाती धर्मातले बांधव हे उपस्थित राहणार आहे। तसेच आमचे समितीचे अध्यक्ष पगारे सर हे तुम्हाला सांगतीलच। एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज शासकीय विश्रामगृह नाशिक येथे ही प्रचंड अशी पत्रकार परिषद होत आहे। या परिषदेमध्ये अनेक असे निर्णय झालेले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय 30 तारखेला या समितीच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते सकाळी रेल्वेने 6 ते 10च्या दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकावरनं प्रयाण करणार आहेत। त्याचबरोबर उर्वरित कार्यकर्ते नानांनी सांगितल्याप्रमाणे 4 व्हीलर आणि 2 व्हीलरने मुंबई हायवेने आगेकूच करून आझाद मैदानावर येणार आहोत। आणि विशेष म्हणजे हे सर्व लोक मुंबईला गेल्यानंतर त्या विशाल अशा मोर्चामध्ये आम्ही सर्व सहभागी होणार आहोत। गेल्या 3 महिन्यापासून या समितीने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड असं काम उभं करून समाज जनजागृती आणि या जन आंदोलनामध्ये आपला सहभाग कसा असावा हे ठरविण्यासाठी आज खऱ्या अर्थानं नाशिक जिल्हा एकवटलेला आहे। तळागाळामध्ये काम करणारे भीमसैनिक आणि नेते आज आमच्या या संघर्ष समितीमध्ये आहेत। आणि म्हणूनच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधला कार्यकर्ता, प्रत्येक खेड्यापाड्यातला कार्यकर्ता समितीच्या या आव्हानाला खऱ्या अर्थानं साथ देऊन तो 30 तारखेला निघणार आहे। समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये एक प्रचंड अशी राज्यव्यापी परिषद आम्ही नाशिकला घेणार आहोत। आज या सर्वांच्या नेतृत्वाखाली आमचे मार्गदर्शक अनिलजी वैद्य साहेब, या समितीचे सरचिटणीस समाजरक्षक अर्जुन नाना पगारे, समितीचे कार्याध्यक्ष आमचे जुने पॅन्थर
आणि आता सध्या शिवसेनेचे नेते असलेले सनीभाई रोकडे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक अनिलजी वैद्य साहेब, त्याचबरोबर सुनीलजी साखरे, भरतभाई रोकडे, पंडितराव पहाडमुख, चंद्रकांत पाटोळे, गणेश तुपसुंदर, त्याचबरोबर प्रवीणजी पगारे, त्याचबरोबर मुख्य उपाध्यक्ष आमचे अरुण शेठ दोंदे, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख कविता पवार, त्याचबरोबर डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, आणि हे सर्व करत असताना आमचे मार्गदर्शक अनिलजी वैद्य साहेब, वारंवार मी का सांगतो की हा जिल्हा बांधण्यासाठी, ही सर्व ताकद उभी करण्यासाठी आमचे समाज रक्षक अर्जुन नाना पगारे आणि जज साहेब, आणि त्याचबरोबर आमचे सनीभाई आणि सर्व ज्येष्ठ लोकांनी जे जीवाचं रान केलेलं आहे, ती ताकद तुम्हाला 30 तारखेला मुंबईमध्ये नाशिक जिल्ह्याची दिसणार आहे. लाखो लोक महाराष्ट्रातून सुद्धा येणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही समिती महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी सिद्ध राहील